नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे माझ्या YouTube चॅनेलवर। आज आपण चर्चा करणार आहोत स्मार्ट कसे व्हावे या विषयावर। आपल्या सर्वांच्या मनात असते की आपण स्मार्ट व्हावे, यशस्वी व्हावे आणि चांगले जीवन जगून दाखवावे। पण स्मार्ट म्हणजे काय आणि ते कसे व्हावे हे अनेकांना माहित नसते। स्मार्ट म्हणजे केवळ उच्च IQ असणं नाही। स्मार्ट म्हणजे अनेक कौशल्ये आणि सवयींचा समावेश आहे ज्यामुळे तुम्ही तुमचं जीवन अधिक चांगल्या प्रकारे जगू शकता। यात बुद्धिमत्ता, ज्ञान, कल्पकता, समस्या सोडवण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, चांगले संवाद कौशल्ये, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा समावेश आहे। आपल्या जीवनात यशस्वी आणि समाधानी होण्यासाठी बुद्धिमत्ता ही एक महत्त्वाची गुरुकिल्ली आहे। पण स्मार्ट कसे व्हावे? काय गोष्टी आपण आपल्या जीवनात बदल करून अधिक बुद्धिमान बनू शकतो? चला तर मग या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूयात। 1. सतत शिकणे। स्मार्ट बनण्यासाठी सतत शिकणे हे अत्यंत गरजेचे आहे। नवीन गोष्टी शिकण्याची आणि ज्ञान वाढवण्याची वृत्ती सदैव बाळगून ठेवा। पुस्तके वाचा, नवीन कौशल्ये शिका, ऑनलाईन अभ्यासक्रम घ्या आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करा। जितके जास्त तुम्ही शिकाल तितकेच तुम्ही अधिक बुद्धिमान बनता। 2. मेंदूला सक्रिय ठेवा। मेंदूला सक्रिय ठेवण्यासाठी वेगवेगळ्या मानसिक व्यायाम करा। कोडी सोडवा, गणिताचे प्रश्न सोडवा, नवीन शब्द शिका आणि स्मरणशक्ती वाढवणारे खेळ खेळा। यामुळे तुमचा मेंदू तंदुरुस्त राहण्यास मदत होईल आणि तुम्ही नवीन गोष्टी लवकर शिकू शकाल। 3. पुरेशी झोप। आपण सर्वांना माहित आहे की चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे। पण तुम्हाला माहित आहे का की पुरेशी झोप तुमच्या स्मरणशक्ती आणि एकाग्रतेसाठीही महत्त्वपूर्ण आहे? स्मरणशक्तीवर परिणाम। झोपेच्या वेळेची कमतरता नवीन माहिती शिकण्यास आणि लक्षात ठेवण्यास कठीण करते। झोपेच्या वेळी तुमचा मेंदू नवीन माहिती समेकित करतो आणि दीर्घकालीन स्मरणशक्तीमध्ये साठवतो। पुरेशी झोप न घेतल्यास हा प्रक्रिया प्रभावित होतो। एकाग्रतेवर परिणाम। झोपेची कमतरता लक्ष केंद्रित करणे आणि कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण करते। झोपेच्या वेळी तुमचा मेंदू थकवा आणि तणाव दूर करतो। पुरेशी झोप न घेतल्यास तुम्हाला थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते, ज्यामुळे लक्ष केंद्रित करणे कठीण होते। 4. निरोगी जीवनशैली। निरोगी आणि सक्रिय जीवनशैली जगणे हे तुमच्या बुद्धिमत्तेसाठी आणि एकंदरीत आरोग्यासाठीही फायदेशीर आहे। पौष्टिक आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि धूम्रपान आणि मद्यपान टाळा। निरोगी जीवनशैलीमुळे तुमचा मेंदू चांगल्या प्रकारे कार्य करेल आणि तुम्ही अधिक उत्साही आणि तंदुरुस्त राहाल। 5. सकारात्मक विचार करा। सकारात्मक विचारसरणी तुमच्या बुद्धिमत्तेसाठी आणि यशस्वीतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। नकारात्मक विचारांना दूर ठेवा आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा। आत्मविश्वास बाळगा आणि स्वतःवर विश्वास ठेवा। सकारात्मक विचारांमुळे तुम्हाला आव्हानांना तोंड देण्यास आणि तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत होईल। 6. कुतूहल आणि सर्जनशीलता। तुमच्या मनात नेहमी कुतूहल आणि सर्जनशीलता असावी। नवीन गोष्टी शिकण्याची आणि नवीन कल्पनांचा शोध घेण्याची वृत्ती बाळगा। प्रश्न विचारण्यास घाबरू नका आणि तुमच्या कल्पनांना मोकळेपणाने व्यक्त करा। कुतूहल आणि सर्जनशीलता तुम्हाला नवीन संधी ओळखण्यास आणि तुमच्या जीवनात यशस्वी होण्यास मदत करतील। 7. अनुभवातून शिका। आपल्या जीवनातील प्रत्येक अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा। चांगल्या आणि वाईट दोन्ही अनुभवांमधून शिकून तुम्ही अधिक बुद्धिमान आणि अनुभवी बनू शकता। 8. वेळेचे व्यवस्थापन। तुमचा वेळ चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करा आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा। वेळेचे नियोजन आणि प्राधान्यक्रम देण्याच्या कौशल्यांचा सराव करा। 9. कधीही हार मानू नका। अयशस्वी होण्यास घाबरू नका। प्रत्येक अपयश हे यशाकडे जाणारा एक टप्पा आहे। तुमच्या चुकांमधून शिका आणि पुन्हा प्रयत्न करत राहा। 10. चांगल्या लोकांशी वेळ घालवा। समर्थन देणाऱ्या आणि प्रेरणादायी लोकांसोबत वेळ घालवा। या लोकांकडून तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यास आणि तुमचे ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा मिळेल। योग आणि ध्यान। योग आणि ध्यान तुमच्या मनस्थिती आणि एकाग्रता सुधारण्यास मदत करू शकतात। या माहिती फॉलो करून तुम्ही तुमची बुद्धिमत्ता वाढवू शकता आणि तुमच्या जीवनात अधिक यशस्वी होऊ शकता। लक्षात ठेवा, स्मार्टनेस ही एक सवय आहे आणि सरावाने तुम्ही ती विकसित करू शकता। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल। धन्यवाद।